नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवाज जाधव, युनिक अकॅडमी पुणे. मंथली करंट अफेअर सिरीजमध्ये मार्च 2025 मध्ये ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्या संदर्भातल्या ज्या काही न्यूज आहेत त्या आपण पाहणार आहोत. बघा, त्यातली सगळ्यात महत्त्वाची न्यूज म्हणजे विचारपूर गाव. हे विचारपूर गाव चर्चेत आलं मार्च 2025 मध्ये. आणि ते चर्चेत येण्यामागचं कारण काय, तर बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचा जे पॉडकास्टर आहे त्याचं नाव एक आहे बघा, लेक्स फ्रीडम. या व्यक्तीनं, जो अमेरिकेचा पॉडकास्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधक आहे, यांनी मुलाखत घेतली, संवाद साधला. त्यावेळेस मध्य प्रदेश, कुठल्या राज्यातील, मध्य प्रदेशमधील शहडोल जिल्ह्यातील विचारपूर गावाला दिलेल्या भेटीची आठवणी त्यांनी सांगितल्या. आणि त्यावेळेस हे भारतातलं, मध्य प्रदेशमधलं शहडोल जिल्ह्यातलं विचारपूर गाव चर्चेत आलं. आता हे विचारपूर गाव काय, तर बघा, त्यांनी विचारपूरला त्यांच्या समृद्ध फुटबॉल संस्कृतीमुळे मिनी ब्राझील असं म्हटलं. म्हणजे नरेंद्र मोदीनं फुटबॉलसाठी ब्राझील हा देश प्रसिद्ध आहे आणि मग तिथं फुटबॉलची जी संस्कृती आहे त्याच्यामुळे ह्या विचारपूर गावाला मिनी ब्राझील अशी उपाधी कोणी दिली? नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान यांनी दिली. त्यामुळे हे गाव चर्चेत आलं. आता ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विचारपूरचा उल्लेख त्यांच्या जी काही नरेंद्र मोदी यांची सिरीज प्रसिद्ध आहे मन की बात, ह्या मन की बातच्या 103 या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये देखील त्यांनी ह्या विचारपूरचा काय केलाय, उल्लेख केलाय. आणि जवळजवळ 80 पेक्षा जास्त खेळाडू, किती, 80 पेक्षा जास्त खेळाडू राष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी या विचारपूर गावामधून गेलेले आहेत. म्हणून ह्या विचारपूर गाव जे आता मार्च 2025 मध्ये चर्चेत आलं होतं, मिनी ब्राझील असा उल्लेख जो मोदींनी केलाय. लेक्स फ्रीडमने जी काही पॉडकास्ट घेतलेला आहे, मुलाखत घेतली, त्याच्यामध्ये हा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे ह्या विचारपूर गावावर आपला येणाऱ्या परीक्षेमध्ये भविष्यात प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरची पुढली न्यूज आहे HSRP. बघा, वाहनांना जी काही नंबर प्लेट बसवायची त्याच्या संदर्भातला जो आता नवीन ही जी संज्ञा आहे HSRP म्हणजे काय बघा, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. त्याला मराठीमध्ये काय म्हटलेलं आहे बघा, उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असं मराठी नाव आहे. मग आता सध्या मार्च मध्ये तुम्ही म्हटलं असेल, बरेच जण म्हणतात की अरे नवीन प्लेट बसवली का, तुझा नंबर कधी आला, कोणत्या महिन्यात आला, कोणत्या सेंटरला आला, वगैरे वगैरे आपण बघतोय सध्या. मग आपल्या परीक्षेला ह्यात काय विचारलं जाईल? साधा प्रश्न विचारला जाईल, HSRPचा लॉंग फॉर्म सांगा. तर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हा लॉंग फॉर्म आहे, मराठीत नाव आहे उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक. आणि आता ही नंबर प्लेट कोणत्या वाहनांना, हा महत्वाचा विषय बघा. 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना, बघा, 1 एप्रिल 2019 पूर्वीची जी वाहनं आहेत त्याच वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्यात येणार आहे. त्याच्यानंतरच्या वाहनाला ऑलरेडी नंबर प्लेट बसवून आलेले आहेत. त्यामुळं इथंही एक प्रश्न तयार होतो, कोणत्या वाहनांना? तर 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवणं बंधनकारक शासनातर्फे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. बघा, आता या नंबर प्लेटच्या डाव्या कोपऱ्यात काय म्हणले, या नंबर प्लेटच्या डाव्या कोपऱ्यात एक युनिक लेसर ब्रँडेड 10 अंकी पिन असतो. किती अंक पिन असतो? इथंही प्रश्न तयार होईल. तर 10 अंकी पिन असतो, ही एक बाब लक्षात घ्या. ही पाटी अल्युमिनियम पासून बनवली आहे. 1.1 मिमी आकाराची असते. कशापासून बनवली, किती आकाराची असते, हे 2 प्रश्न या ठिकाणी. त्यानंतर एक होलोग्राम आहे, तो क्रोमियावर आधारित आहे. यामध्ये वाहनांचा सर्व तपशील ऑनलाईन नोंद होतो. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, मार्च 2025 मध्ये ही देखील न्यूज चर्चेत होती. या न्यूजवर देखील 2-3 प्रश्न तयार होतात. तर ते हा जो डाटा दिला आहे त्याच्यावर आधारित आपल्याला भविष्यात येणाऱ्या परीक्षेत प्रश्न विचारले जातील. त्यानंतर एक नवीन प्रयोग मार्च 2025 मधनं मी केलेला आहे. 1-2 घटना झाल्या की बऱ्याच मुलांची मागणी होती की सराव प्रश्न स्वरूपात MCQ मध्ये सुद्धा काही टॉपिक तुम्ही घेत जा. मग आपण चालू घडामोडीचा सराव प्रश्न 1 असे जवळजवळ 8-10 प्रश्न प्रत्येक वेळेस आपण घेऊ. आता इथला पहिला प्रश्न कोणता बघा, कुमुद शर्मा यांची महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड करण्यात आली. हे पहिलं विधान आहे, बरोबर आहे. दुसरं विधान असे, त्या हिंदी विद्यापीठ दिल्ली येथे प्राध्यापक होत्या. हे दुसरं विधान आहे. तिसरं विधान आहे क नावाचं, त्यांनी हिंदी साहित्यात स्त्रीवादी दृष्टिकोन दृढपणे स्थापित केला. आणि ह्या 3 विधानामध्ये काय म्हणले, वरीलपैकी बरोबर विधाने ओळखा असं या ठिकाणी म्हणलेले. आता ही जी अ ब क 3 नावाची विधान आहेत, ही तिन्ही विधाने या ठिकाणी काय आहेत, बरोबर आहेत. म्हणजे अ ब क 4 नंबरचा जो काय पर्याय आहे या ठिकाणी हेच बरोबर उत्तर आहे. असा हा चालू घडामोडीचा सराव प्रश्न 1 आहे, कुमुद शर्मा हिंदी विद्यापीठाच्या संदर्भात घेतलाय. मग आता याचं स्पष्टीकरण सुद्धा पाहणार आहे, नुसता प्रश्न नाही, उत्तर नाही, याचं स्पष्टीकरण काय बघूया. बघा, आता महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू
म्हणून कुमुद शर्मा यांची निवड झाली. पहिल्या महिला आहेत. महाराष्ट्रातलं विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ महाराष्ट्रातलं कुठे? वर्धा जिल्ह्यात आहे. कुठे? वर्धा जिल्ह्यात आहे. विदर्भामध्ये महाराष्ट्रातलं एकमेव केंद्रीय विद्यापीठ आहे. गेल्या वर्षी एका परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न आलाय, महाराष्ट्रातले एकमेव केंद्रीय विद्यापीठ कोठे आहे? तर ते वर्धा जिल्ह्यात आहे. त्या केंद्रीय विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कुमुद शर्मा, कोणाची निवड झाली? कुमुद शर्मा यांची निवड झाली. आणि या विद्यापीठ स्थापना 1997 ला झाली. ब्रीद वाक्य काय? ज्ञान, शांती आणि मैत्री असं ब्रीद वाक्य. हिंदी भाषेत समर्पित असणारं हे एकमेव विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रात आहे. भारतातलं एकमेव विद्यापीठ. त्यामुळं ही बाब आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि त्या पहिल्या महिला कुलगुरू झाल्यात. त्यामुळं कुमुद शर्मा यांचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढली घटना आहे बघा, मित्रा नवीन उपाध्यक्ष. आता या ठिकाणी लक्षात घ्या, देशाच्या विकासाकरिता पूर्वी नियोजन आयोग होतं. त्यानंतर 2015 मध्ये नरेंद्र मोदी सरकारने नीती आयोग आणला. नीती आयोगाच्या धर्तीवरच महाराष्ट्र सरकारने मित्र या नवीन संस्थेची या ठिकाणी काय केली? स्थापना केली. मग त्याचे नवीन उपाध्यक्ष कोण कोण झाल्यात बघा. अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार कोण आहेत? दिलीप वळसे पाटील हे एक मित्रचे नवीन उपाध्यक्ष झाले. भाजपचे राणा जगजितसिंह पाटील हे एक नवीन उपाध्यक्ष झाले. आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर अशा 3 व्यक्तीची महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात मित्रच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. 3 उपाध्यक्ष निवडले आहेत. मग काय म्हणलं आता दुसरं वाक्य, राज्यातील कृषी संलग्न क्षेत्र, आरोग्य आणि पोषण, लघु उद्योग अशा 10 महत्वाच्या क्षेत्रावर, किती महत्वाच्या क्षेत्रावर? 10 महत्वाच्या क्षेत्रावर काम करण्यासाठी मित्रची स्थापना करण्यात आली आहे. नियामक मंडळाच्या रचनेत उपाध्यक्षाची संख्या यापूर्वी 2 होती. किती होती? 2 होती. आणि आता ही संख्या किती करण्यात आली? 3 करण्यात आली. ह्या 3हून तुमच्या लक्षात येईल दिलीप वळसे पाटील एक आहेत, त्यानंतर राणा जगजितसिंह पाटील दुसरे व्यक्ती आहेत आणि राजेश क्षीरसागर हे तिसरे व्यक्ती आहेत. अशा 3 व्यक्तीची मित्रच्या उपाध्यक्षपदी काय करण्यात आलेली? निवड करण्यात आलेली आहे. मग आता बघा, मित्रचा लॉंग फॉर्म काय? महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. स्थापना 11 नोव्हेंबर 2022 ला स्थापना करण्यात आली. नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापना करण्यात आली. कशावर? नीती आयोगाच्या, भारत सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापना करण्यात आली. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन केलेले एक विचारमंथन केंद्र आहे, संस्था आहे, अशा पद्धतीनं ह्याचं स्पष्टीकरण आहे. आणि याचे अध्यक्ष कोण असतात मित्रचे? तर अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. सध्याचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मित्रचे आहेत, अध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्ष 3 आहेत. हा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यानंतर बघा, डॉक्टर जयश्री व्यंकटेशन या चर्चित व्यक्तीमध्ये आपण हा भाग पाहतोय. रामसर जो करार आहे पाणथळ प्रदेशाच्या संवर्धनासाठी, हा रामसर करार ओळखला जातो. हा यात बघा, आता रामसर सचिवालयाने 7 मार्च 2025 रोजी काय म्हणले बघा, 7 मार्च 2025 रोजी 2025 वेटलँड्स जगातील महिला परिवर्तनकर्ते यांच्या नावाची काय केली? घोषणा केली. आणि अशा जवळजवळ 12 महिलांची त्यांनी घोषणा केली. किती महिलांची? 12 महिलांची. रामसर सचिवालयाने आर्द्रभूमीच्या विश्वात महिला परिवर्तन समूहाची दुसरी आवृत्ती, कितवी? दुसरी. गेल्या वर्षी पहिली होती, या वर्षी दुसरी आवृत्ती. आणि या दुसऱ्या आवृत्तीमध्ये 12 महिलांची निवड केली. या 12 महिलांमध्ये आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, भारताच्या डॉक्टर जयश्री व्यंकटेशन यांना देखील हा पुरस्कार मिळालेला आहे. मग डॉक्टर जयश्री व्यंकटेशन या वेटलँड वाईज यूज साठी रामसर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. पहिल्या भारतीय महिला ठरल्यात कोण? डॉक्टर जयश्री व्यंकटेशन. म्हणून यावर देखील आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता डॉक्टर जयश्री व्यंकटेशन कोण आहे, त्यांचं कार्य काय आहे, हा भाग खूप महत्वाचा आहे. बघा, तमिळनाडू चेन्नई येथील आहेत. केअर अर्थ ट्रस्ट नावाच्या संस्थेच्या सहसंस्थापक आहेत. केअर अर्थ ट्रस्ट पूर्णतः महिलांनी चालवलेली एनजीओ आहे. काय म्हणलंय? महिलांनी चालवलेली एनजीओ आहे, जी जैवविविधतेच्या संवर्धनासाठी संशोधन, वकिली आणि क्षमता विकासाच्या माध्यमातून कार्य करते. केअर अर्थ नावाची संस्था काय कार्य करते? तर काय म्हणले? जैवविविधतेच्या संवर्धनासाठी ती कार्य करते. इथं शब्द आहे, काय म्हणलंय? जैवविविधतेच्या संवर्धनासाठी कार्य करणारी केअर अर्थ ट्रस्ट नावाची संस्था आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून चेन्नईच्या पल्लीकरनाई दलदलीच्या संवर्धनासाठी अनेक दशके त्यांनी काय केले? समर्पित केलेले आहेत.
आणि याच कार्याची दखल घेऊन त्यांना 2009 मध्ये इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. अशा पद्धतीने डॉक्टर जयश्री व्यंकटेशन यांच्याबद्दल आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, मी पूर्वी सांगितलं की 2-3 घटना झाल्यानंतर आपण एखादा प्रश्न पाहणार आहोत. आता दुसरा प्रश्न काय आहे बघा, खालील विधाने लक्षात घ्या. ट्रॉपेक्स नौदल सराव हिंदी महासागरात जानेवारी ते मार्च 2025 मध्ये पार पडला. हे पहिलं विधान झालं. दुसरे, प्रचंड प्रहार युद्ध सराव मार्च 2025 मध्ये अरुणाचल प्रदेश येथे पार पडला, असं हे दुसरं विधान आहे. तिसरं विधान काय आहे बघा, बोगोसागर युद्ध सराव मार्च 2025 मध्ये बंगालच्या उपसागरात पार पडला. हे तिसरं विधान आहे. आणि चौथं विधान ड नावाचं विधान आहे, वरुणा युद्ध सराव मार्च 2025 मध्ये फ्रान्स या देशात पार पडला. बघा, तो वरुणा युद्ध सराव भारत आणि फ्रान्समध्ये पार पडलेला आहे, 2 देशामध्ये. ड नावाचं विधान आहे, हे ड नावाचं विधान चुकीचं आहे. मग इथं बघा, वरीलपैकी चुकीचं विधान ओळखा असं म्हणलंय, म्हणजे ह्याचं उत्तर किती आहे? 4 नंबर आहे. ड नावाचं विधान चुकीचं. मग हा वरुणा युद्ध सराव कोठे पार पडला? फ्रान्स देशात पार पडला नाही, भारत आणि फ्रान्समध्ये पार पडला. मग नेमका कोठे पार पडलाय याचं आपण उत्तर स्पष्टीकरणात पाहूया. बघा, आता ट्रॉपेक्स सरावाच्या माध्यमातून नौदलाच्या विविध क्षमतांना सादर करण्यात आले. जे पहिलं विधान होतं त्याचं स्पष्टीकरण आहे. दुसरं विधान आहे आपलं प्रचंड प्रहार हा त्रिसेवा एकात्मिक बहुउद्देशीय युद्ध सराव, हे दुसऱ्या विधानाचं ब नावाच्या विधानाचं स्पष्टीकरण. क नावाचं विधान होतं बोगोसागर हा युद्ध सराव भारतीय नौदल आणि बांगलादेश नौदल यांच्यात पार पडला. तुम्हाला प्रश्न येईल, बोगोसागर हा युद्ध सराव कोणत्या 2 देशात पार पडला? तर भारत आणि बांगलादेश. आणि वरुणा युद्ध सराव जो पार पडलाय तो भारत आणि फ्रान्स देशात पार पडलाय, परंतु तो फ्रान्समध्ये न पार पडता अरबी समुद्रामध्ये तो पार पडलाय. त्यामुळे ड नावाचं विधान चुकीचं म्हणण्यामागचं कारण होतं, तो कुठे पार पडला? अरबी समुद्रात पार पडलेला आहे. चला, पुढला महत्वाची न्यूज ज्यावर 100% प्रश्न विचारला जाईल तो म्हणजे सुनीता विल्यम्स यांच्याबद्दल. बघा, या ठिकाणी 5 जून 2024 ला त्या अंतराळमध्ये गेल्या. कधी गेल्या? 5 जून 2024 ला गेल्या. परत कधी आल्या? 9 महिने 13 दिवसानंतर परत आल्या. 18 मार्च 2025 ला भारतीय वेळेनुसार घेतलं तर 19 मार्च 2025 ला त्या भारतामध्ये त्या पृथ्वीवर काय झाल्या? परत आल्या. 5 जून 2024 ला गेल्या. परत कधी आल्या? 18 मार्च 2025 ला त्या परत आल्या. भारतीय वेळेनुसार 19 मार्च. आता गेल्या कशाच्या माध्यमातून? बोईंगच्या स्टारलाइनर या माध्यमातून गेल्या. परत कशाच्या माध्यमातून आल्या? तर बघा, स्पेसएक्सचे ड्रॅगन कॅप्सूल 17 तासाचा प्रवास केल्यानंतर त्या परत आल्या. किती तासाचा? 17 तासाचा प्रवास केल्यानंतर त्या परत आलेल्या आहेत. आता सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या असून गुजरातमध्ये त्यांचे गाव आहे. बघा, त्या भारतीय वंशाच्या आहेत, नासामध्ये आहेत, नासाच्या माध्यमातून त्या अंतराळमध्ये गेल्या होत्या. तर गुजरातमध्ये त्यांचं गाव कोणतं आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. आता त्या पृथ्वीवर परत आल्यानंतर क्रू 9 बॅक ऑन अर्थ काय म्हणले बघा, क्रू 9 बॅक ऑन अर्थ वेलकम होम अशा पद्धतीचे उद्गार जे आहेत ते घोषणा ग्राउंड कंट्रोलने करत अंतराळवीराचं स्वागत केले. काय घोषणा केली असाही प्रश्न विचारला जाईल. क्रू 9 बॅक ऑन अर्थ नावाची घोषणा केली. वेलकम होम अशी घोषणा ग्राउंड कंट्रोलने करत अंतराळवीराचं काय केलं आहे? स्वागत केलंय. तारखा महत्वाच्या आहेत. 5 जूनला गेल्या, 18 मार्च 2025 ला परत आल्या, भारतीय वेळेनुसार 19 मार्चला गेल्या. कशाच्या माध्यमातून? बोईंगच्या नाल्या स्पेसएक्सचे ड्रॅगन कॅप्सूलच्या माध्यमातून परत आलेले आहेत. त्यानंतर बघा, सुनीता विल्यम्स यांच्याबरोबर बेरी विल्मोर, निक हेग आणि रशियाचे अलेक्झांडर गोरुबुनो हेही होते. ही राहिलेली 3 नावं पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सुनीता विल्यम्स विल्मोर यांना अंतराळात फक्त 8 दिवस राहायचे होते, परंतु तांत्रिक अडचणीमुळे 286 दिवस त्यांना अडकून पडावे लागले होते. पेगी विटसन 675 दिवस अंतराळात होत्या आणि यांच्यानंतर सुनीता विल्यम्स सर्वाधिक 609 दिवस अंतराळात राहणारी अमेरिकन ठरली. सुनीता विल्यम्स दुसऱ्या क्रमांकाची पेगी विटसन नंतर. बघा, अनेक न्यूजपेपरमध्ये वेगवेगळं आलं होतं की सर्वाधिक वेळ अंतराळात राहण्याचा विक्रम सर्वाधिक काळ कोणी केला. तर यात एक लक्षात घ्या, रशियाचे ओलेग कोनोनेको सर्वाधिक काळ 1110 दिवस अंतराळात राहण्याचा त्यांनी विक्रम केलाय. हेच बरोबर आहे. पेपरमध्ये काही चुकीचं आलं होतं म्हणून मी तुम्हाला हेच बरोबर का म्हणलं. रशियाचे ओलेग कोनेन्को हे सर्वाधिक काळ 1110 दिवस अंतराळात राहण्याचा त्यांनी विक्रम केलेला आहे. त्यानंतर पुढली घटना जी चर्चेत आहे, क्रस्टी कॉवेन्स्ट्री. बघा, उच्चारशास्त्र अवघड असल्यामुळे मी स्क्रीनवर तुम्ही बघणं गरजेचे. क्रस्टी कॉवेंट्री यांची
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळं या महिला परत चर्चेत आलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची 144व्या क्रमांकाची ग्रीसमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांची जी काही आयुषीचे 97 सदस्य आहेत त्या 97 सदस्यापैकी कस्टी कॉवेंट्री यांना 49 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी जे होते साम्राट यांना 2 नंबरचे 28 मते मिळाली. राहिलेली मते तिसऱ्या क्रमांकाची त्यांना मिळाली. म्हणजे त्यांना जी 49 मतं मिळाली त्याच्याच धर्तीवर त्यांचा विजय झाला आणि ह्या झिम्बाब्वेच्या त्या जलतरणपटू जे आहेत त्यांची आयओसीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. बघा आता या पदावर प्रथमच महिलांची निवड झाली. काय म्हणले, या पदावर प्रथमच महिलांची निवड झाली. आफ्रिकेतील पहिल्या व्यक्तीची पहिल्यांदाच निवड झाली. सर्वात तरुण अध्यक्ष ठरले 41 वर्षे. याच्या आधीचे अध्यक्ष कोण होते, थॉमस बाक होते आणि कस्टी कॉवेंट्री ह्या आयओसीच्या कितव्या अध्यक्ष झाल्या, 10व्या अध्यक्ष झाल्या. 24 जून 2025 पासून त्यांचा कार्यकाल सुरू होणार आहे आणि तिथून पुढे त्या 8 वर्षे या पदावर राहणार आहेत. यांच्या बाबतचं काय लक्षात घ्यायचं, पहिल्याच महिला आहेत, आफ्रिकेतील पहिल्याच व्यक्तीत, सर्वात तरुण आहेत, 10वी आहेत. कोणाची जागा घेतली, थॉमस बाकची जागा घेतलेली आहे. बघा त्यांच्या बाबत काय, जलतरणपटू आहेत, झिम्बाब्वे या देशातील आहेत. ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 7 पदकं जिंकलेत एकूण. त्या 2 सुवर्ण पदक आहेत, 4 रौप्य पदक आणि 1 कांस्य पदक त्यांनी जिंकलेले ऑलिम्पिक या स्पर्धेमध्ये. आणि झिम्बाब्वे मंत्रिमंडळात त्या क्रीडा मंत्री देखील होत्या. यांच्याबाबतची विधाने लक्षात घ्या. अशा स्वरूपाचा प्रश्न आला तर हा डाटा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर कबड्डी वर्ल्ड कप. बघा 2025चा कबड्डी वर्ल्ड कप जो आहे तो भारताच्या पुरुष आणि भारताच्या महिला या दोन्ही गटामध्ये, ह्या दोन्ही गटानं इंग्लंडचा पराभव केला आणि कबड्डी वर्ल्ड कप 2025 जो इंग्लंडमध्येच पार पडला तो या ठिकाणी भारतीय संघाने जिंकलाय. 17 मार्च ते 23 मार्च 2025च्या दरम्यान हा वर्ल्ड कप इंग्लंड कबड्डी असोसिएशनद्वारे जो घेतला जातो. वर्ल्ड कबड्डी असोसिएशनद्वारे घेतलेला वर्ल्ड कप वेगळा आणि इंग्लंड कबड्डी असोसिएशनद्वारे घेतलेला वर्ल्ड कप वेगळा. दोन्ही मधला फरक तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. आणि इंग्लंड कबड्डी असोसिएशनने घेतलेला वर्ल्ड कप भारताच्या पुरुष आणि महिला संघाने इंग्लंडला या ठिकाणी, पुरुष संघाने तुम्ही जर बघितलं तर इंग्लंडला 44-41 अशा फरकाने पराभव केला पुरुष गटाने. महिला गटाने इंग्लंडचा 57-34 अशा फरकानं काय केलंय, पराभव या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न घेतलाय आपण, खालील विधाने लक्षात घ्या. सराव प्रश्न क्रमांक 3. खालील विधाने लक्षात घ्या. अ नावाचे विधान आहे, भारताचा पहिला क्वांटम संगणक टाटा मूलभूत संशोधन संस्थेद्वारे बनवण्यात येत आहे. हे विधान आहे, हे विधान बरोबर आहे. देशातल्या पहिल्या वहिला 6, बघा काय म्हणजे 6 क्युबिटचा क्वांटम संगणक निर्मितीचा अंतिम टप्पा सुरू आहे. वरीलपैकी बरोबर विधान ओळखा. आता ही दोन्ही विधानं मी वाचलेली दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत म्हणून ह्याचं उत्तर आहे अ आणि ब असं उत्तर आहे. मग आता याचं स्पष्टीकरण काय ते आपण पाहूया. बघा सर्वसामान्य कॉम्प्युटर बीट्सचा वापर करतात. कशाचा वापर करतात, बीट्सचा वापर करतात. बीट्समध्ये 0 किंवा 1 या भाषेत प्रोग्राम लिहिले जातात किंवा माहिती साठवली जाते. आता क्वांटम संगणक जो आहे तो क्युबिट्सचा वापर करतात. कशाचा, इथं बीट्सचा वापर करतात. काय म्हणलं, इथं बीट्सचा वापर आहे, इथं कशाचा वापर आहे, क्युबिटचा वापर आहे. क्वांटम मध्ये क्युबिट एकाच वेळी 0 किंवा 1 किंवा दोन्ही असू शकते. क्वांटम संगणक आणि रेग्युलर संगणक मधला फरक. क्वांटम संगणक हे जटिल सिम्युलेशन चालू शकतात. हे एक विधान क्वांटम संगणकाच्या बाबतीत आहे. क्वांटम संगणक म्हणजे काय या वाक्यातून लक्षात येईल. गणिताने एखादे अत्यंत क्लिष्ट वाटणारे समीकरण किंवा इतर काय म्हणलंय क्लिष्ट प्रणाली क्वांटम संगणकाद्वारे अगदी झटक्यात सोडली जाऊ शकते असं ह्या प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे. त्यानंतर बघा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार ओळखला जातो. 22 मार्च 2025 ला या पुरस्काराची घोषणा झाली. घोषणा 25 ला झाली पण पुरस्काराचं वर्ष कधीच आहे, 24 हे एक लक्षात घ्या. प्राप्त व्यक्ती कोण आहे, विनोद कुमार शुक्ल. आता काही ठिकाणी शुक्ला दिले ते चुकीचं आहे, विनोद कुमार शुक्ल हे लक्षात ठेवा नाव. पुरस्कार निवड समिती प्रतिभा रे यांच्या अध्यक्षतेखाली विनोद कुमार शुक्ल यांची 2024च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी काय करण्यात आली, निवड करण्यात आली आणि पुरस्कार क्रमांक किती आहे, 59व्या क्रमांकाचा हा पुरस्कार क्रमांक आहे. आता यात बघा विनोद कुमार शुक्ल लेखक आहेत, कवी आहेत, लघुकथाकार आहेत आणि कादंबरीकार आहेत. ते पुरस्कार मिळणारे छत्तीसगडमधील पहिलीच व्यक्ती. आजपर्यंत छत्तीसगडमधल्या कोणत्याही लेखकास कवीस ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नव्हता.
छत्तीसगडमधील ते पहिलीच व्यक्ती आहेत की त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालाय. हा पुरस्कार मिळणारे शुक्ल हे हिंदी भाषेतील 12वे व्यक्ती ठरले. हिंदी भाषेतील कितवे व्यक्ती असा प्रश्न आला तर हिंदी भाषेतील 12वे व्यक्ती आहेत. त्यांचा पहिला कविता संग्रह लगबग जय हिंद 1971 साली प्रकाशित झालेला आणि त्यांची नोकर की कमीज ही कादंबरी जी आहे त्याच्यावर एक चित्रपट देखील बनवण्यात आला होता. आता ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल यांच्या कोणत्या कादंबरीला मिळाला असा प्रश्न आला तर या ठिकाणी लक्षात घ्या त्यांच्या एकूण साहित्याला मिळाला. विशिष्ट अशी कोणती कादंबरी लघुकथा किंवा कविता संग्रह नाही, त्यांच्या एकूण साहित्याला ज्ञानपीठ मिळालंय. आता त्यांच्या कादंबऱ्या कोणत्या आहेत, त्यांचे कथासंग्रह कोणते आहेत आणि त्यांना प्राप्त पुरस्कार कोणते आहेत हा भाग बघणं गरजेचं आहे. कारण की ही कादंबरी किंवा हा कथासंग्रह कोणी लिहिला किंवा कोणी लिहिलं नाही असा प्रश्न आला तर हा डाटा महत्वाचा आहे. बघा त्यांच्या कादंबऱ्या कोणत्या आहेत. नौकर की कमीज नावाची एक कादंबरी, खिलेगा तो देखेंगे नावाची एक कादंबरी आहे. त्यानंतर दीवार में एक खिडकी रहती थी ही एक कादंबरी आहे. त्यानंतर सब कुछ होना बचा रहेगा ही कादंबरी, हरी घास की छप्पर वाली झोपडी और बोना पहाड़ नावाची एक कादंबरी आहे. त्यानंतर त्यांचे कथासंग्रह बघा पेड़ पर कमरा, महाविद्यालय, घोडा और अन्य कहानियां हे त्यांचं कथासंग्रह. त्यांचं बाल साहित्य पण एक आहे बघा. बाल साहित्य काय एक छुपी जगह हे बाल साहित्य आहे त्यांचं. आणि त्यांना पुरस्कार बघा साहित्य अकादमी पुरस्कार 1999 ला दीवार में एक खिडकी रहती थी, दीवार में एक खिडकी रहती थी हा जी कादंबरी ह्या कादंबरीला साहित्य अकादमीचा 1999चा पुरस्कार मिळाला आहे. आणि अमेरिका सरकारचा पेन नोबोकॉव पुरस्कार जो आहे तो 2023 साली त्यांना मिळाला आहे. आणि पेन नोबोकॉव पुरस्कार जो अमेरिकेचा आहे 2023 ला मिळाला. हा पुरस्कार मिळाले आशियातील ते पहिलेच मानकरी आहेत. या पद्धतीने देखील त्यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा हॉलबर्ग पुरस्कार 2025 प्राप्त व्यक्ती कोण आहे, डॉक्टर गायत्री चक्रवर्ती स्पिनवॉक. ही भारत देशातले असल्यामुळं डॉक्टर गायत्री चक्रवर्ती यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ज्येष्ठ विचारवंत आणि समीक्षक आहेत त्या. पश्चिम बंगालमध्ये अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. डॉक्टर गायत्री यांचा कॅन द सब अल्टरन स्पीक 1998 मधील निबंध अत्यंत महत्वाचा मानला जातो. जागतिक भांडवलशाहीच्या चौकटीत बघा काय म्हणले वाक्य त्यांच्याबद्दलचं, जागतिक भांडवलशाहीच्या चौकटीत उपेक्षित आवाज कसे दाबले जातात, उपेक्षित आवाज कसे दाबले जातात याचा शोध घेऊन वसाहतोत्तर आणि उपेक्षित वर्गाच्या अभ्यास क्षेत्रात त्यांनी मोठे परिवर्तन घडवून आणले. त्याच कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने 2013 साली भारत सरकारचा नागरी पुरस्कार मधला पद्मभूषण हा नागरी पुरस्कार मिळालेला आहे त्यांना. हॉलबर्ग जो पुरस्कार आहे तो भारताच्या डॉक्टर गायत्री चक्रवर्ती यांना मिळालेला आहे. त्यानंतर क्रीडा क्षेत्रातील बातमी बघा रणजी करंडक विदर्भाने कितव्यांदा जिंकलाय, तिसऱ्यांदा जिंकलाय. कितव्यांदा जिंकला, तिसऱ्यांदा. बघा विदर्भ संघाने केरळ संघात पराभव करून रणजी करंडक तिसऱ्यांदा जिंकलाय. विदर्भ आणि केरळ यांच्यातील अंतिम सामना अनिर्णित राहिला. पहिल्या डावाच्या आघाडीच्या आधारे विदर्भाला विजेते घोषित करण्यात आले. विदर्भाने हा जो रणजी करंडक आहे जो तिसऱ्यांदा जिंकलाय, ही वर्ष बघा 17-18 ला पहिल्यांदा जिंकला, 18-19 ला दुसऱ्यांदा जिंकला आणि 24-25 ला विदर्भ संघाने केरळ संघाला हरून तिसऱ्यांदा जिंकलाय. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा रणजी करंडकाचा क्रमांक या वर्षीचा 90वा. विदर्भाचा कर्णधार ज्यांनी हे रणजी करंडक तिसऱ्यांदा जिंकलेला आहे अक्षय वाडकर. सामनावीर दानिश मालेवार ठरलाय. स्पर्धेचा मानकरी हर्ष दुबे 39 बळी घेतले. एका स्पर्धेत सर्वाधिक बळी घेण्याचा मान सुद्धा हर्ष दुबे या खेळाडूच्या नावावर जातो. विजेत्या संघात 5 कोटी रक्कम प्राप्त आहे, उपविजेत्या संघात 3 कोटी. आणि हा जो रणजी करंडक आहे मित्रांनो तो रणजी करंडक सर्वाधिक 42 वेळा मुंबई संघाने जिंकलेला आहे. सर्वाधिक किती वेळा, 42 वेळा हा रणजी करंडक मुंबई संघाने जिंकलेला आहे. त्यानंतर वुमेन्स प्रीमियर लीग WPL 2025 विजेता संघ मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा, उपविजेता संघ दिल्ली कॅपिटल. बघा उपविजेता तिन्ही वेळेस कोण ठरलेला आहे या ठिकाणी, दिल्ली कॅपिटल ठरले. प्रायोजकतेच्या कारणास्तव टाटा WPL म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. सामनावीर हरमनप्रीत कौर. प्लेअर ऑफ द सिरीज नॉट सायवर व्रंट. क्रमांक तिसऱ्या क्रमांक कितव्या क्रमांकाची वुमेन्स प्रीमियर लीग ही तिसऱ्या क्रमांकाची आहे. 13 फेब्रुवारी ते 15 मार्च 2025 कालखंडामध्ये ही स्पर्धा वडोदरा, मुंबई, बेंगळुरू, लखनौ या 4 ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. आतापर्यंत 3 झाल्यात. या 3 मध्ये मुंबई इंडियन्सनं या ठिकाणी काय केली, दुसऱ्यांदा ही वुमेन्स प्रीमियर लीग जिंकलेली आहे.
त्यानंतर मिनी वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं ती स्पर्धा म्हणजे चॅम्पियन ट्रॉफी. ही चॅम्पियन ट्रॉफी देखील भारतानं तिसऱ्यांदा जिंकली. 2002, 2013 आणि 2025 या ठिकाणी भारताने जिंकली. भारताने यावेळेस न्यूझीलंड देशाचा पराभव केला आणि या स्पर्धेत रोहित शर्मा सामनावीर ठरला, मालिकावीर सचिन रवींद्र ठरलेला न्यूझीलंडचा. या स्पर्धेचं पूर्वीचं नाव काय होतं? आयसीसी नॉकआउट ट्रॉफी असे नाव होतं. 2002 आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी असे नाव करण्यात आलं आणि चॅम्पियन ट्रॉफी विजेत्या संघास तुम्ही बघितलं असेल, ज्यावेळेस विजेता देश झाला भारत आपला, व्हाईट ब्लेझर घालून त्यांनी सेलिब्रेशन साजरं केलं होतं. आणि हा जो काय व्हाईट ब्लेझर आहे, मुंबईच्या डिझायनर बबिता यांनी इटालियन वूल पासून हे जॅकेट डिझाईन केलेलं आहे. तुम्ही ज्यावेळी चॅम्पियन ट्रॉफीचं विजेता बघितलं त्यावेळेस ते व्हाईट ब्लेझर त्यांनी सगळ्यांनी घातलेलं होतं खेळाडूंनी. आता 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान ही चॅम्पियन ट्रॉफी 9व्या क्रमांकाची, कितव्या क्रमांकाची? 9वी क्रमांकाची जी की चॅम्पियन ट्रॉफी आहे ती मिनी वर्ल्ड कप म्हणून देखील ओळखली जाते. पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये ही स्पर्धा पार पडली. भारताचे सगळे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये पार पडले. एकूण देश सहभागी झाले ते 8. 2029 स्पर्धा भारतात होणार आहे. अधिकृत राजदूत शिखर धवन, अधिकृत गाणे काय होते? जीतो बाजी खेल की, अशी चॅम्पियन ट्रॉफी बद्दलची माहिती आहे. त्यानंतर चालू घडामोडी सराव प्रश्न 4 काय आहे बघा? वनतारा वन्यजीव संवर्धन केंद्र टिंब राज्यात आहे. आसाम, झारखंड, गुजरात आणि पंजाब. तर याचं उत्तर आहे गुजरात. वनतारा वन्यजीव संवर्धन केंद्र गुजरातमध्ये आहे. आता गेल्या वर्षीच याचं उद्घाटन झालंय, पण यावेळेस परत मार्च 2025 मध्ये का चर्चेत आलं त्याचं मागचं कारण आहे 4 मार्च 2025 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वनताराला भेट दिली. गुजरातमधील रिलायन्सच्या जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्सच्या विस्तीर्ण परिसरात वसरलेले 3000 एकर क्षेत्रफळावर हे वनतारा आहे. आता वनतारा नेमकं काय आहे बघा? जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आणि पुनर्वसन केंद्र आहे. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, प्राण्याचं हे पुनर्वसन केंद्र आहे वनतारा. हे जखमी आणि धोक्यात असलेल्या प्राण्यांसाठी एक आश्रयस्थान आहे. जनक कोण आहेत? अनंत अंबानी. वनतारा म्हणजे जंगलाचा राजा, स्टार ऑफ द फॉरेस्ट. वनताराचे अधिकृत नाव काय? वनतारा नावाने ते प्रसिद्ध आहे, परंतु अधिकृत नाव काय? ग्रीन्स झुऑलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या, इथे काय म्हणलेलं आहे? पुनर्वसन केंद्र, रिहॅबिलिटेशन सेंटर. वनतारा हे पुनर्वसन व बचाव केंद्र असल्याने या ठिकाणी प्राणी प्रदर्शित करता येत नाही. त्यानंतर बघा पुढली घटना. सेबीचे नवीन अध्यक्ष तुहिकांत पांडे. 1 मार्च 2025 पासून पुढील 3 वर्षासाठी सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून तुहिकांत पांडे यांची निवड करण्यात आली आणि ते सेबीचे कितवे अध्यक्ष आहेत? 11वे. तुहिकांत पांडे 1987च्या ओडिशा केडरचे IAS अधिकारी आहेत. नीती आयोगात सहसचिव, अर्थ मंत्रालयात प्रदीर्घ काळ काम केले. त्यांच्या काळात लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन शेअर बाजारात नोंदणी झाली. त्यांच्या काळात एअर इंडियाचे खाजगीकरण झाले आणि त्यांच्या काळात IDBI बँकेचे खाजगीकरण झाले. त्यांच्या काळात तुहिकांत पांडे यांच्या काळात काय काम झालं हे जी काही शेवटची वाक्य मी सांगितले आहेत, म्हणजे LICचं शेअर बाजारावर नोंदणी झाली, एअर इंडियाचं खाजगीकरण झालं, IDBI बँकेचं खाजगीकरण झालं, हे महत्वाचे कार्य त्यांच्या कालखंडात पार पडलेले आहेत. सेबीचे नवनियुक्त अध्यक्ष तुहिकांत पांडे. त्यानंतर बघा चित्रपट क्षेत्रातील जो महत्वाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जो काही पुरस्कार असतो तो म्हणजे ऑस्कर पुरस्कार मार्च मध्ये डिक्लेअर झालेला हा 97 क्रमांकाचा ऑस्कर पुरस्कार आहे. 3 मार्च 2025 97व्या क्रमांकाचं ऑस्कर पुरस्काराचं वितरण डॉल्बी थिएटर लॉस एंजिल्स अमेरिका या ठिकाणी पार पडलं. कुठे पार पडलं? अमेरिका. आता यामध्ये अनेक पुरस्कार आहेत, महत्वाचे कोणते आहेत ते आपल्याला पाहिजेत. बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला ठरला? अनोरा ठरला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सीन बेकर ठरले. अनोराचे दिग्दर्शक आहेत सीन बेकर. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिकी मॅडिसन अनोराचेच. सर्वोत्कृष्ट अभिनेता अँड्रियन बॉडी द ब्रुटालिस्ट आणि सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला नो अदर लँड. चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री आणि माहितीपट असे हे 4-5 महत्वाचे मुद्दे ते लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा यातला पुढला महत्वाचा मुद्दा, भारतातर्फे 2025च्या ऑस्करसाठी किरण रावचा लापता लेडीज हा सिनेमाचं नामांकन झालं होतं, तो स्पर्धेतून बाहेर पडला. प्रियंका चोप्राची सहनिर्मिती असलेला अनुजा हा सर्वोत्कृष्ट लाईव्हली ऍक्शन शॉर्ट फिल्म लघुपट याला देखील नामांकन मिळते, परंतु हा देखील ऑस्कर शर्यतीमधनं बाहेर पडला. जरी ऑस्कर शर्यतीमधनं अनुजा आणि लापता लेडीज बाहेर पडला असला
तरी भारतातर्फे या ठिकाणी लाप्ता लेडीज गेला होता, नामांकन झालं होतं, पण प्रियंका चोप्राचं सहनिर्मिती असलेला अनुजा देखील नामांकन झालं होतं, तो देखील ऑस्कर मधनं बाहेर पडलेला आहे. अनोरा चित्रपटाला एकूण किती पुरस्कार मिळाले आहेत? 5. आता 5 कोणते बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मिळाला, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मिळाला, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मिळाला, सर्वोत्कृष्ट पटकथा मिळाला आणि सर्वोत्कृष्ट संपादनचा मिळाला. असा जो सर्वोत्कृष्ट चित्रपट अनोरा ठरलाय त्याला एकूण किती पुरस्कार मिळालेत? 5. आता 2025च्या ऑस्करसाठी सर्वाधिक 13 नामांकने एमिलिया पॅरेज या चित्रपटाला मिळाली होती. तुम्हाला असाही प्रश्न येईल, 2025च्या ऑस्करसाठी सर्वाधिक नामांकने कोणत्या चित्रपटाला मिळाली होती? एमिलिया पॅरेज या चित्रपटाला मिळालेली होती. त्यानंतर क्रीडा क्षेत्रातील महत्वाची न्यूज आहे, शरद कमल ही निवृत्ती जाहीर केली. भारताचा टेबल टेनिस इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू ज्यांनी जवळजवळ 22 वर्षे ह्या टेबल टेनिसमध्ये कारकीर्द गाजवली, त्यांनी मार्च 2025 मध्ये निवृत्ती जाहीर केलेली आहे. आपल्या अलौकिक कारकिर्दीत शरद कमलने राष्ट्रकुल स्पर्धेत 7 सुवर्ण, 3 रौप्य, 3 कांस्य पदकं जिंकलेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत देखील 2 कांस्य पदके त्यांनी मिळवले. 5 ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भाग घेतला आहे. 25 आणि 30 मार्चच्या दरम्यान चेन्नईत पार पडलेली जी काही स्पर्धा आहे, विश्व टेबल टेनिस स्पर्धा, ही त्याची शेवटची स्पर्धा ठरली आणि त्या चेन्नईमध्येच त्यांनी पहिल्या अंदाज त्याच्या कारकिर्दीतली पहिली मॅच तिथंच खेळली होती. शेवटची मॅच देखील 30 मार्च दिवशी चेन्नईमध्येच खेळली आहे. टेबल टेनिसला निरोप ही चेन्नईमध्ये त्यांनी दिलेला आहे. 42 वर्षे शरद कमल, किती वर्षे? 42 वर्षे शरद कमल, टेबल टेनिस इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू. त्यांनी भारताच्या खेळाडूंनी काय केले? निवृत्ती जाहीर केले. 12 जुलै 1982 चेन्नईमधील, तामिळनाडूतील चेन्नई या ठिकाणी त्याचा काय झाला होता? जन्म झाला होता. 2004 अर्जुन पुरस्कार मिळाला, 2019 पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि 2022 क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार अचता शरद कमलला या ठिकाणी जाहीर झालेला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये शरद कमल भारताचा काय होता? ध्वजवाहक देखील होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गेल्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचा ध्वजवाहक म्हणून शरद कमलवर आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सराव प्रश्न 5 बघा, परिसीमन आयोगास खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध केला आहे? महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, गोवा. तर याचं उत्तर आहे तामिळनाडू. आता हा परिसीमन आयोग का चर्चेत आला? तर लोकसंख्येच्या आधारावर, बघा, लोकसंख्येच्या आधारावर ज्या राज्याची जास्त लोकसंख्या त्या राज्याच्या लोकसभेच्या सीट जास्त, असा निकष परिसीमन आयोगामार्फत या ठिकाणी काय करण्यात आलेला आहे. म्हणून तमिळनाडूचे मुख्यमंत्री काय म्हणतात की लोकसंख्या, दक्षिणेकडे जी काही राज्य आहेत त्यांचं म्हणणं काय आहे, मग काय म्हणले, दक्षिणेकडील राजकीय पक्षांनी आक्षेप घेतलाय लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य फेररचना जी होणार आहे आयोगामार्फत. आम्ही लोकसंख्या नियंत्रणासाठी काम केले आणि जर देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये, देशाच्या संसदेमध्ये जर आम्हाला कमी प्रतिनिधित्व मिळत असेल तर आमचा निश्चितच विरोध असेल. म्हणून तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण? M.K. स्टॅलिन यांनी परिसीमन आयोगास काय केलाय? विरोध केला आहे. देशातील आणि राज्यातील मतदारसंघाच्या मर्यादा सीमा निश्चित करण्यासाठी सीमांकन देखील त्याला म्हणलं जातं किंवा परिसीमन आयोग देखील त्याला म्हटलं जातं. त्यानंतर पुढला प्रश्न आहे बघा, पुढली घटना आहे खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025. लेह, लडाख, गुलमर्ग, जम्मू काश्मीर या ठिकाणी ह्या स्पर्धा पार पडल्या. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा हा शब्द महत्वाचा आहे. खेलो इंडिया स्पर्धा नाही, खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2 टप्प्यामध्ये जानेवारीमध्ये 23 ते 27 जानेवारी 2025 मध्ये लेह आणि लडाखला पार पडली आणि दुसरा टप्पा 9 ते 12 मार्च 2025 गुलमर्ग, जम्मू काश्मीर या ठिकाणी खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 5व्या क्रमांकाची पार पडली. त्याचं बोध चिन्ह सीन ए से नावाचं बोध चिन्ह आहे आणि सुरुवात या स्पर्धेत 2020 ला झाली आणि या वर्षी किती होती? 5वी. आता यामध्ये खेलो इंडिया हिवाळी स्पर्धेमध्ये अंतिम पदक तालिका याच्यावर प्रश्न विचारले जातात. म्हणून अंतिम पदक तालिकेत पहिले प्रथम क्रमांकावर सेना दले 7 सुवर्ण, 5 रौप्य, 6 कांस्य, एकूण 18 पदकं जिंकली. हिमाचल प्रदेशनं 6 सुवर्ण, 5 रौप्य, 7 कांस्य अशी एकूण 18 पदकं जिंकली. लडाखनं या ठिकाणी 4 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कांस्य आणि एकूण 7 पदकं जिंकली. आणि महाराष्ट्रानं 3 सुवर्ण, 5 रौप्य, 5 कांस्य अशी एकूण या ठिकाणी 13 पदकं जिंकलेत. किती जिंकले आहेत? 13 पदकं महाराष्ट्राने. महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? 4थ्या क्रमांकावर आहे. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? 4था आहे. त्यानंतर बघा विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा. आता विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे काय या ठिकाणी लक्षात घ्या. बघा सुरुवातीला ही स्पर्धा कोठे पार पडली?
इटली ट्युरिन या देशात पार पडली, म्हणजे इटलीतील ट्युरिन या ठिकाणी पार पडली. 12व्या क्रमांकाची 8 ते 15 मार्च 2025 मध्ये बोधवाक्य काय, भविष्य येते आहे असं बोधवाक्य. आणि भारताने ह्या स्पर्धेत एकूण 33 पदके जिंकली. यामध्ये 8 सुवर्ण, 18 रौप्य आणि 7 कांस्य अशी विशेष हिवाळी, बघा विशेष हिवाळी ऑलिम्पिक्स मध्ये भारताने 33 पदके जिंकलेत. 8 सुवर्ण, 18 रौप्य आणि 7 कांस्य पदके जिंकले आहेत. आता विशेष ऑलिम्पिक हे बौद्धिक अपंगत्व, हे महत्वाचं वाक्य आहे, बौद्धिक अपंगत्व असलेल्या खेळाडूसाठीचे आहे. आणि पॅराऑलिम्पिक काय, शारीरिक अपंगत्व असलेल्या खेळाडूसाठी. विशेष हा शब्द आला की बौद्धिक अपंगत्व आणि पॅरा हा शब्द आला की शारीरिक अपंगत्व. आणि विशेष ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात कधी झाली, 1968 ला. आणि ही पहिली स्पर्धा, कितव्या क्रमांकाची स्पर्धा म्हणलेलं आहे, 12व्या क्रमांकाची स्पर्धा आहे. आणि सुरुवात कधी झाली, 1968 ला. विशेषचं काय म्हणलंय, बौद्धिक अपंगत्व. आणि भारताने किती पदकं जिंकलेली या ठिकाणी बघा, 33 पदकं जिंकलेली आहेत. त्यानंतर खेलो इंडिया पॅरा गेम्स, जे आपण शारीरिक अपंगत्व म्हणतो त्याच्या संदर्भातली. बघा दुसऱ्या क्रमांकाची खेलो इंडिया पॅरा गेम्स ह्या नवी दिल्ली, पहिली देखील तिथेच पार पडली होती, नवी दिल्लीमध्ये पार पडल्या. 20 ते 27 मार्च 2025 मध्ये खेलो इंडिया पॅरा गेम्स पार पडल्या. 1300 ॲथलेटिक्स, जवळजवळ 1300 ॲथलेटिक्स सहभागी झाले होते. एकूण क्रीडा प्रकार होते 6. आणि या स्पर्धेचा मॉस्कॉट काय होता, तर उज्ज्वला. काय होता, उज्ज्वला. जिद्दीचे प्रतीक आहे तो. रक्षा निखिल खडसे यांनी तो तयार केलेला आहे. KIPG म्हणजे द खेलो इंडियन पॅरा गेम्स हा खेलो इंडिया मोहिमेचा भाग असून तो पॅरा क्रीडेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित केला जातो. आता याच्यामधली अंतिम पदक तालिका काय, महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे, 5व्या. महाराष्ट्राने 18 सुवर्ण, 13 रौप्य, 12 कांस्य अशी एकूण 43 पदकं खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र 5व्या स्थानावर आहे. टोटल 43 पदकं जिंकली. आता यातले पहिल्या स्थानावर आहे हरियाणा, 34 सुवर्ण, 39 रौप्य, 21 कांस्य अशी 104 पदकं जिंकली हरियाणा. तमिळनाडूनं 28 सुवर्ण, 19 रौप्य, 27 कांस्य अशी 74 एकूण पदकं तमिळनाडूने जिंकली. उत्तर प्रदेशनं 23 सुवर्ण, 21 रौप्य, 20 कांस्य अशी 64 पदकं एकूण जिंकल्यात उत्तर प्रदेशनं. राजस्थान 4थ्या क्रमांकावर 22 सुवर्ण, 18 रौप्य, 24 कांस्य अशी टोटल 64 जिंकले आहेत. आणि महाराष्ट्र 5व्या क्रमांकावर 18 सुवर्ण, 13 रौप्य, 12 कांस्य अशी एकूण 43 पदकं खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्राने जिंकलेत. महाराष्ट्र 5व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर उल्ली घटना क्रीडा विषयकच, आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा 2025 6व्या क्रमांकाची ही स्पर्धा 6 ते 8 मार्च 2025 मध्ये तेहरान, इराण या ठिकाणी तिसऱ्यांदा आयोजन केलं. 2007, 17 आणि आता 2025 असं एकूण किती वेळा इराणमध्ये आयोजन झाले आशियाई महिला कबड्डी अजिंक्य स्पर्धेचं, 3 वेळा. भारत विजेता देश आहे, उपविजेता इराण आहे. एकूण सहभागी देश होते 7. भारताने हा चषक 5व्यांदा जिंकला. दक्षिण कोरियाने एकदा जिंकलेला आहे. म्हणजे बघा याच्यामध्ये 6 आहेत, ह्या 6 मध्ये भारताने महिला कबड्डी स्पर्धा 5 वेळेस जिंकला आणि 1 वेळेस कोणी जिंकलाय, दक्षिण कोरियाने जिंकलाय. भारतीय संघाचा कर्णधार कोण आहे, सोनाली सिंगटे ही भारतीय संघाची कर्णधार आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राची आहे. आशियाई महिला कबड्डी स्पर्धा आपण इराणला हरवून 5व्यांदा जिंकली आणि त्या स्पर्धेचे कर्णधार कोण आहे, सोनाली सिंगटे ही महाराष्ट्रातील. त्यानंतर 6वा जो काही प्रश्न आहे तो पाहूया आपण. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2024 नुसार भारताचा जागतिक प्रदूषण यादीत कितवा क्रमांक लागतो, 5वा, 6वा, 7वा, 8वा असे 4 पर्याय आहेत. तर याचं उत्तर आहे 5वा क्रमांक लागतो. याचं आपण स्पष्टीकरण पाहूया विद्यार्थी मित्रांनो. काय स्पष्टीकरण आहे अतिरिक्त याचं बघा. सर्वाधिक प्रदूषित देश चांड आहे. दिल्ली सर्वाधिक प्रदूषित राजधानी आहे. जगातील 20 प्रदूषित जी काही शहरे आहेत त्यातली 13 ही भारतातील आहेत. बघा 20 मधले 13 भारतातले आहेत. भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरात आसाम राज्यामध्ये, आसाम आणि मेघालयच्या बाउंड्रीवर असणारे गाव आहे बर्निहाट. आसाम राज्यातील बर्निहाट हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले. बघा काय म्हणले, वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट नुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणतं, तर बर्निहाट. कुठल्या राज्यातलं, आसाम राज्यातलं. त्यानंतर ज्यावर प्रश्न विचारला जातो तो म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 20 मार्च 2025 ला जाहीर झाला. तो 24चा पुरस्कार आहे. आणि हा जो पुरस्कार आहे तो कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीनं सेवा करणाऱ्या, मानवी जीवन उंचवण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो. आणि 2024चा जो काय महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो 19व्या क्रमांकाचा आहे. आणि तो जो पुरस्कार मिळाला आहे
तो शिल्पकार राम सुतार यांना मिळाला आहे. राम सुतार हे महाराष्ट्र भूषण प्राप्त 21वी व्यक्ती आहेत. किती व्यक्ती? 21. पूर्ण 21 व्यक्तीची यादी मी चालू घडामोडी बाय देवाचं जर या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे. तुम्ही ती 21 व्यक्तीची यादी तिथं पाहून घ्या. कोणाला मिळाला, कोणाला मिळाला नाही असे प्रश्न आले तर ती 21 व्यक्ती माहिती असणं गरजेचं आहे. राम सुतार यांना 19व्या क्रमांकाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे. आणि या निवड समितीचे अध्यक्ष कोण होते? देवेंद्र फडणवीस होते अध्यक्ष, आणि सदस्य म्हणून उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे 2 अजित पवार आणि एकनाथ शिंदे, आणि सांस्कृतिक मंत्री कोण? आशिष शेलार हे समितीमध्ये सदस्य या ठिकाणी होते. आता राम सुतार यांना जो काही पुरस्कार मिळाला आहे हा महाराष्ट्र भूषण, या महाराष्ट्र भूषणची सुरुवात कोणी केली? तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी. युती शासन आलं होतं त्यावेळेस गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री कोण होते? मनोहर जोशी. 95ला घोषणा केली, 96ला सुरुवात झाली. पहिला पुरस्कार पु ल देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना तो पहिला पुरस्कार मिळाला महाराष्ट्र भूषण. आणि या पुरस्काराचं स्वरूप सध्या किती आहे? 25 लाख रुपये या पुरस्काराचं स्वरूप आहे. आता राम सुतार मुक्त शिल्पकार आहेत. धुळे जिल्ह्यातील गोंदूर हे त्यांचं मूळ गाव आहे. 19 फेब्रुवारी 1925ला त्यांचा जन्म झाला आहे. वयाच्या 100व्या वर्षी त्यांना महाराष्ट्र भूषण मिळाला आहे. आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त ते सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरलेले आहेत. त्यांना 1999ला पद्मश्री मिळाला आहे, 2016ला पद्मभूषण मिळाला आहे आणि 2024ला महाराष्ट्र भूषण मिळाला आहे. राम सुतार यांना प्राप्त पुरस्कार महत्वाचे आहेत. हे 3 महत्वाचे पुरस्कार आहेत प्राप्त झालेले. त्यानंतर राम सुतार यांनी अनेक पुतळे उभारले आहेत. त्यातले मोजके पाहूया. स्टॅच्यू ऑफ युनिटी 182 मीटर उंच, संसदेतील महात्मा गांधी पुतळा, दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी मुंबई या ठिकाणी, आणि चंबळ स्मारक. अनेक पुतळे आहेत. त्यातले महत्वाचे आपण शिल्प जे आहेत त्यांनी जे राम सुतार यांनी उभारले ते पाहिले आहेत. सराव प्रश्न 7वा बघा. सेफ कटाकरा वर्ल्ड कप 2025 खालीलपैकी कोणत्या राज्यात पार पडला? कर्नाटक, मणिपूर, महाराष्ट्र, बिहार. याचं उत्तर आहे बिहार. बघा, सेफ टाकरा वर्ल्ड कप आता नेमकं काय हे बघणं गरजेचं आहे. सेफ टाकरा वर्ल्ड कप हा बिहारमध्ये पार पडलाय. बिहारमधील पाटणा या ठिकाणी. भारतात पहिल्यांदाच 20 मार्च ते 25 मार्च या कालावधीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्याचं उद्घाटन केलं. आंतरराष्ट्रीय सेपक टाकरा फेडरेशनचे अध्यक्ष दातो अब्दुल हलीम बिन कादर हे आंतरराष्ट्रीय सेपक टाकरा फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. सेपक टाकरा खेळ फुटबॉल आणि व्हॉलीबॉल खेळाचे मिश्रण आहे. तो पायाने आणि छातीने खेळला जातो. म्हणजे नेमका हा खेळ काय तर पायाने आणि छातीने खेळला जाणार फुटबॉल आणि व्हॉलीबॉलचं मिश्रण आहे. हा खेळ सुरुवातीला मलेशियामध्ये खेळला जाता आणि ही स्पर्धा प्रथमच आपल्या भारतामध्ये बिहारमधील पाटणा या ठिकाणी पार पडलेली आहे. त्यानंतर रायसीना डायलॉग बघा, 17 मार्च ते 19 मार्च 2025च्या दरम्यान उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले नवी दिल्ली या ठिकाणी. प्रमुख पाहुणे म्हणून न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहिले होते. रायसीना डायलॉग ही 10व्या क्रमांकाची परिषद आहे. कितव्या? 10व्या. आता याची थीम काय? कालचक्र, लोक, शांती आणि गृह अशीच थीम आहे. या रायसीना डायलॉग जो 10व्या क्रमांकाचा यावर्षी आहे त्याची सुरुवात 2016ला झाली. आणि या रायसीना डायलॉगचा उद्देश काय हा महत्वाचा आहे. बघा, रायसीना संवाद ही जागतिक समुदायासमोरील सर्वात आव्हानात्मक समस्यांना तोंड देण्यासाठी वचनबद्ध असलेली भू राजनीती आणि भू अर्थशास्त्रावरील भारतातील प्रमुख परिषद आहे. हा उद्देश रायसीना डायलॉग काय आहे असं म्हणलं तर बघा, जागतिक समुदायासमोरील सर्वात आव्हानात्मक तोंड देण्यासाठी वचनबद्ध असलेली भू राजनीती आणि भूशास्त्रावरील भारतातील प्रमुख परिषद आहे. अशा पद्धतीनं या रायसीना डायलॉगच्या संदर्भात लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता चालू घडामोडी सराव प्रश्न 8. आता यात लक्षात घ्या, आयपा 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला असा प्रश्न आहे. लापता लेडीज, अनोरा, भूल भुलैया आणि नो अदर लँड. आता याचं उत्तर आहे लापता लेडीज. आयपा 2000 पुरस्कार जो आहे आयपा अवॉर्ड 2025 मधला सर्वोत्कृष्ट लापता लेडीज. आता हा आयपा पुरस्कार 25व्या क्रमांकाचा. ह्याचं स्पष्टीकरण बघा. सर्वोत्कृष्ट चित्रपट लापता लेडीज, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक किरण राव लापता लेडीज, सर्वोत्कृष्ट अभिनेता कार्तिक आर्यन भूल भुलैया 3 आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता निताशी गोयल लापता लेडीज. असं आयपा अवॉर्ड 2025चा जो काय 25व्या क्रमांकाचा रौप्यमहोत्सवी पुरस्कार आहे. परीक्षेला जाता जाता या सत्रामध्ये बघा, कुटुंब कल्याण, मातृ व बाल संगोपन, नियमित लसीकरण आदी सार्वजनिक आरोग्य सेवामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. कोणत्या महानगरपालिकेने तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने. त्यानंतर बघा, भारताचा विक्रमवीर फुटबॉलपटू सुनील छत्रीने आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेतलेली. गेल्या वर्षी ती निवृत्ती जाहीर केली होती परंतु यावर्षी ती मागे घेतली.
फेडरल बँकेने विद्या बालन या अभिनेत्रीला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर संगणक शास्त्रातील नोबेल म्हणून ओळखला जाणारा AM ट्युरिंग पुरस्कार 2024चा अँड्र्यू जी बार्टो आणि रिचर्ड एस सटन हे अमेरिकेचे आहेत. या दोघांना तो प्रदान करण्यात आला. जो संगणक क्षेत्रातील नोबेल म्हणून ओळखला जातो तो पुरस्कार. जागतिक दहशतवाद निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक जो आहे तो 14वा क्रमांक आहे. त्यानंतर भारतीय विद्या सेवा अधिकारी अंजू राठी राणा, हे नाव लक्षात ठेवा, अंजू राठी राणा यांची विधी सचिव म्हणून नियुक्ती केली आणि या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. अंजू राठी राणा या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने प्रोजेक्ट हिफायत पंजाब राज्य सरकारने सुरू केलं. साहित्य अकादमीचा 2024चा अनुवाद पुरस्कार जो आहे तो सुदर्शन आठवले यांना प्रदान करण्यात आला. आठवले यांना गुरुचरण दास यांच्या द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड या इंग्रजी पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. सुदर्शन आठवले यांना साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार. गुजरातमधील सुरतच्या कोसंबा येथे गोल्डी सोलरच्या नवीन प्रकल्पात भारतातील पहिली AI सक्षम सौर उत्पादन लाईन सुरू करण्यात आली. अर्थसंकल्प स्वतःच्या हाताने लिहून विधानसभेत सादर करणारे अर्थमंत्री कोण आहेत? OP चौधरी. छत्तीसगडमध्ये हा विक्रम झाला. स्वतःच्या हाताने अर्थसंकल्प लिहिणारे अर्थमंत्री कोण ठरले? OP चौधरी, छत्तीसगड राज्यातील. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तो 3 ऑक्टोबर 2024ला मिळाला होता. तर त्याच निमित्तानं 3 ते 9 ऑक्टोबर या दरम्यान अभिजात भाषा सप्ताह साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारनं घेतलेला आहे. ललित मोदी, जे IPL चे जनक आपण म्हणलं जातं, त्या ललित मोदीनं वानुआतू देशाचा पासपोर्ट या ठिकाणी त्या वानुआतू देशाने काय केलाय? रद्द केलाय. वानुआतू हा दक्षिण पॅसिफिक महासागरातील एक छोटे बेट राष्ट्र आहे. भारत आणि किर्गिस्तान यांच्यातील 12वी संयुक्त विशेष दल सराव मोहीम खंजीर 12 10 ते 23 मार्च 2025च्या दरम्यान किर्गिस्तान या ठिकाणी पार पडलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये माधव राष्ट्रीय उद्यानाला मार्च 2025 मध्ये भारतातला 58वा व्याघ्र राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आणि मध्य प्रदेशमधलं 9वं व्याघ्र राखीव क्षेत्र ठरलेलं आहे. SBIने महिला उद्योगासाठी अस्मिता हे तारणमुक्त आणि कमी व्याजदरासाठी कर्ज योजना सुरू केली. कोणत्या बँकेने महिला उद्योगासाठी? SBIने. कोणती योजना? अस्मिता. सिप्री 2020-24 मध्ये युक्रेन नंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा शस्त्र आयातदार देश ठरलेला आहे. सिप्रीच्या अहवालानुसार युक्रेन नंतरचा भारत दुसरा आयातदार देश. मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना त्रिपुरा राज्याने सुरू केल्यात. इतर राज्याच्या योजना पण विचारल्या जातात. गेल्या वर्षीच्या कंबाईनला तुम्ही बघितलं असेल. मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोणत्या राज्याने? त्रिपुरा. बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीला माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नाव देण्याची घोषणा करण्यात आली. सरकारच्या सर्व विभागाची माहिती जनतेला CM डॅशबोर्डवर उपलब्ध असणार आहे. महाराष्ट्र सरकारची सर्व माहिती CM डॅशबोर्डवर उपलब्ध असणार आहे. 25 आणि 23 मार्च 2025 मध्ये शिर्डीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंह हॉकी इंडियाच्या 7व्या वार्षिक पुरस्कारामध्ये 2024चा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटू म्हणून आणि दिग्गज गोलरक्षक सविता पुनियाला, कोण? सविता पुनियाला सर्वोत्तम महिला खेळाडूच्या बलबीर सिंह सिनियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोणाकोणाला? या ठिकाणी लक्षात घ्या, हरमनप्रीत सिंह आणि सविता पुनियाला सर्वोत्तम महिला खेळाडूचा बलबीर सिंह पुरस्कार देण्यात आलेला आहे. हॉकीच्या प्रसार आणि प्रसारासाठी प्रसार भारतीला हॉकी इंडिया जमनालाल शर्मा अमूल्य योगदान पुरस्कार 2024 मिळाला. हॉकी इंडियाचे 7वं वार्षिक पुरस्कार. हॉकी इंडियाने 1975च्या विश्वचषकात विजेत्या संघाचा मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार आणि 50 लाख रुपये देऊन या 7व्या वार्षिक पुरस्कारामध्ये गौरव केलेला आहे. त्यानंतर फायरफ्लाय या अमेरिकी कंपनीची ब्ल्यू होस्ट ही चांद्रमोहीम चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे 2 मार्च 2025 रोजी अलगद उतरली. 1 मार्च परिवहन RTO स्थापना दिवस आहे. राज्यातील 58वे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा भाईंदर या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, अहमदाबाद महापालिका 2025-26च्या अंदाजपत्रकात बजेटमध्ये
स्वतंत्र हवामान प्रकरण समाविष्ट करणारी राज्यातली पहिली शहरी प्रशासन ठरली. कोणती? अहमदाबाद महापालिका. भारताचा पहिला वर्ल्ड पीस सेंटरचे हरियाणातील गुरुग्राम येथे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दलाई लामा यांना 2025चा शांतता आणि शाश्वतसाठी गोल्ड मर्क्युरी पुरस्कार त्यांना काय करण्यात आला? प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे 353वी प्रशासकीय बैठक स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा येथे पार पडली. भारतातर्फे या बैठकीला कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा कोण उपस्थित होतं? सुमिता डावरा उपस्थित होत्या. त्यानंतर IITच्या धर्तीवर गोरेगाव मुंबई येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी IICT उभारण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकार 400 कोटीची मदत देणार आहे. त्यानंतर बघा, मुंबईमध्ये 1 ते 4 मे 2025 दरम्यान पहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 2025 फेज परिषद होणार आहे. इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीगचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून सलमान खानची निवड करण्यात आली आहे. तुकाराम बीज निमित्त उपमुख्यमंत्री जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पूर्वी एकनाथ शिंदे यांना संत तुकाराम महाराज पुरस्काराने काय करण्यात आले? सन्मानित करण्यात आलेलं आहे. सेंट्रल बँकिंग लंडनने भारताच्या RBIला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025 सन्मानित केले. सेंट्रल बँक लंडनने. टाटा पॉवरने क्लब एनर्जी इकोक्रू ही भारतातील सर्वात मोठी ऊर्जा साक्षरता चळवळ सुरू केलेली आहे. बघा, दलाई लामाचं पुस्तकाचं नाव काय? व्हॉइस फॉर द व्हॉइसलेस हे ह्या पुस्तकाचं नाव आहे. इस्रो आणि सेमीकंडक्टर लॅबोरेटरी यांनी अंतराळ क्षेत्रासाठी स्वदेशी 32 बीट मायक्रो प्रोसेस विक्रम 3201 हा प्रक्षेपण वाहनासाठी भारतातील पहिला पूर्ण स्वदेशी मायक्रो प्रोसेसर आहे. त्रिनाद आणि टोबॅगोचे नवीन पंतप्रधान स्टुअर्ट यंग. त्यानंतर कर्नाटक माहिती तंत्रज्ञान मंत्री प्रियांका खरगे यांनी भारतातील पहिली उद्योग प्रधान डिजिटल डिटॉक्स मोहीम बियॉन्ड स्क्रीन सुरू केलेली आहे. स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत इंदूर भारतातील पहिली PPP मॉडेल ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट सुरू करत आहे. लोकसभा सचिवालय आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी संसद भाषिणी उपक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. त्यानंतर IIT गुवाहाटीने भारताचा पहिला VR सक्षम मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म ज्ञानधारा शाळांसाठी विकसित केलेला आहे. भारतात सलग दुसऱ्यांदा 7 ते 31 मे 2025 दरम्यान मिस वर्ल्ड स्पर्धा 2025 होत आहे. तेलंगणामध्ये होत आहे 25ची स्पर्धा. गेल्या वर्षी देखील ही स्पर्धा मुंबईत पार पडली, भारतात पार पडली. सलग दुसऱ्यांदा ही भारतात पार पडते. यापूर्वी 1996ला भारतात ती बेंगळुरू येथे पार पडली होती. म्हणजे मिस वर्ल्ड ही स्पर्धा आतापर्यंत भारतात किती वेळेस पार पडली? 3 वेळेस. 3 वेळेस मध्ये बघा, 1996ला एकदा पार पडली, त्यानंतर 2024ला पार पडली, 96ला बेंगळुरूला, 24ला मुंबईला आणि 2025 कुठे? हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी पार पडत आहे. त्यानंतर बघा, ब्रिटन सरकारकडून अभिनेता चिरंजीवी यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळणारे पहिलेच अभिनेते. त्यांचं पूर्ण नाव काय? कोनुदेल शिवशंकर वरप्रसाद. प्राप्त पुरस्कार पद्मभूषण 2006ला आणि पद्मविभूषण 2024ला. तेलंगणा राज्य सरकारने ओबीसीला 42% आरक्षण देण्यासंदर्भातलं विधेयक काय केलंय? मंजूर केलेलं आहे. जगप्रसिद्ध बॉक्सिंग खेळाडू जॉर्ज फ्रीमन यांचे मार्च 2025 मध्ये वयाच्या 76 वर्षी निधन झालं. गोवा शिपयार्ड लिमिटेड या भारतातील प्रमुख लष्करी जहाजबांधणी कंपनीने विकसित केलेल्या तवाश्य या युद्धनौकेचे मार्च 2025 मध्ये जलावतरण करण्यात आलेलं आहे. जागतिक आनंदी अहवाल जो काही प्रसिद्ध केला जातो, या अहवालानुसार फिनलँड सलग 8व्यांदा सर्वात आनंदी देश ठरलेला आहे आणि या यादीमध्ये भारताचा क्रमांक 118वा लागतो. आणि सर्वात दुःखी देश, सर्वात कमी आनंदी देश कुठला ठरलेला आहे? अफगाणिस्तान ठरला आहे आणि भारताचा कितवा क्रमांक आहे? 118वा. ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि धोरणात्मक सुधारणेचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं, सल्लागार म्हणून ओळखलं जातं, ते डॉक्टर विजय केळकर यांना 37वा पुण्यभूषण पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी गोलाघाट कोणत्या राज्यात? आसाम मधलं मार्च 2025 मध्ये ललित बारफुकन पोलीस अकादमीचे उद्घाटन केले. त्यानंतर 19व्या रामनाथ गोयंका पुरस्कार 20 श्रेणीमध्ये 27 पत्रकारांना दिला जातो. बघा, 20 श्रेणीमध्ये. एकदा असा प्रश्न आला होता, रामनाथ गोयंका पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित? तर पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित. लक्षात घ्या. यावेळी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या आणि
आज तकचे जे काही पत्रकार आहेत, चॅनलचे प्रमुख पत्रकार जे आहेत, मृदुलिका कोण आहेत? मृदुलिका झा. पत्रकारितेतील उत्कृष्टसाठी 2025चा रामनाथ गोयंका पुरस्कार मिळाला आहे मृदुलिका झा यांना. आणि मराठी भाषेतील तिथं आता बघा काय 20 श्रेणीमध्ये 27 आहेत, मग त्यात मेन कोणाला मिळाला? मृदुलिका झा यांना मिळाला रामनाथ गोयंका. आणि आपल्या मराठी भाषेतील प्रादेशिक भाषेतील मराठी भाषेचा पुरस्कार एबीप माझे जे पत्रकार मंदार गोंजारी यांना मिळाला आहे. आणि या रामनाथ गोयंका पुरस्काराची सुरुवात 2005 ला झालेली आहे. त्यानंतर बघा निवासस्थानी रोकड सापडल्याची घटना तुम्ही मार्च मध्ये वाचली होती. न्यायाधीशाच्या घरी रोकड सापडलेली. तर न्यायाधीश यशवंत वर्मा, कोण? यशवंत वर्मा यांच्या चौकशीसाठी सील नागू, GS संदालिया आणि अनु शिवारम यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांची निवड करण्यात आलेली आहे. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी हरियाणाच्या गोरखपूर येथे उत्तर भारतातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाची घोषणा केली. आणि संयुक्त राष्ट्रसंघाने 21 मार्च हा दिवस जागतिक हिमनदी दिन म्हणून घोषित केला आहे. म्हणजे नव्यानं जे दिन विशेष असतात ते विचारले जातात. 21 मार्च जागतिक हिमनदी दिन. IIT गुवाहाटी येथील संशोधकांनी सीमेच्या सुरक्षेसाठी AI सक्षम रोबोट्स काय केलेलं आहे? विकसित केलेलं आहे. भारतात नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन नेवा लागू करणारे पहिले राज्य नागालँड ठरलेलं आहे. ईस्ट कोस्ट रेल्वे हा 2024-25 मध्ये 250 दशलक्ष टन मूळ माल वाहतूक गाठणारा भारतातील पहिला रेल्वे विभाग ठरलेला आहे. इंडियन नॅशनल ट्रस्ट ऑफ आर्ट अँड कल्चरल हेरिटेजच्या अध्यक्षपदी अशोक सिंग ठाकूर, कोण? अशोक सिंग ठाकूर यांची निवड करण्यात आली. इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर ची स्थापना 27 जानेवारी 1984 ला करण्यात आली आहे. भारतीय नौदल आफ्रिकन देशासोबत आफ्रिकन इंडिया की मेरीटाईम एंगेजमेंट या सागरी सरावात सहभागी होणार आहे. संस्कृतमध्ये इकेरमीचा अर्थ एकता असा होतो. या सरावाच्या पहिल्या आवृत्तीचे सहआयोजन भारतीय नौदल आणि टांझानिया पीपल्स डिफेन्स फोर्स यांनी दार एस सलाम टांझानिया येथे केलेलं आहे. भारतीय टेनिसच्या इतिहासात प्रथमच पुणे बिली जीन किंग कप आशिया ओशियाना गट अ स्पर्धेचे आयोजन करणार आहे. ही स्पर्धा 8 ते 12 एप्रिल 2000 दरम्यान होणार आहे. कुठे होणार आहे? पुणे. भारताच्या नवीन वित्त सचिवपदी अजय सेठ यांची निवड करण्यात आली. कोणाची? अजय सेठ यांची. ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कुठलं ठरलेलं आहे? केरळ ठरलं आहे. 2025चा संगीत कलानिधी पुरस्कार के श्री रामकुमार यांना प्रदान करण्यात आला. RBIच्या स्टेट ऑफ द इकॉनॉमीच्या अहवालानुसार 2025 मध्ये भारताचा विकास दर 6.7% राहण्याचं या ठिकाणी काय अंदाज व्यक्त केलेला आहे. गुगलने फायरसॅट प्रकल्पांतर्गत पहिला उपग्रह प्रक्षेपित केला असून तो यशस्वीपणे निम्न पृथ्वी कक्षेत प्रवेश केला आहे. फायरसॅट कृत्रिम बुद्धिमत्तेच्या 5x5 मीटर एवढ्या लहान जंगलातील आगी शोधून त्यावर नजर ठेवण्यासाठी 50 उपग्रहाची मालिका करत आहे. त्यानंतर पंजाब हे विधानसभेच्या कार्यवाहीचे संकेत भाषेत प्रक्षेपण करणारे भारतातील पहिले राज्य ठरले. कोणतं राज्य? पंजाब राज्य. 2025चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार गुटर ब्लोचेचेल, स्क्रीनवर तुम्ही बघून घ्या, उच्चार अवघड आहे त्याचा. 2023-24 मध्ये महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त केला आहे. आता रेमिटन्स म्हणजे काय? इकॉनॉमीची संस्था आहे. त्याचं तुम्ही स्पष्टीकरण कमेंट बॉक्समध्ये टाका. मी काय म्हणले? रेमिटन्स म्हणजे काय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. भारतीय राष्ट्रीय कला आणि संस्कृती वारसा संस्थेचे अध्यक्षपदी अशोक सिंग ठाकूर यांची निवड करण्यात आली. भारतातील पहिला डिजिटल डिटॉक्स उपक्रम कर्नाटक सरकारने सुरू केला. नामिबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती नेतुंबो नंदी नैदत्तवा. भारतातील पहिले फ्रोझन 200 स्थापन करणारे पहिले राज्य कुठलं? पश्चिम बंगाल. 57वी वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियन स्पर्धा ओडिसा या ठिकाणी ही 2025 स्पर्धा कुठे होणार आहे? ओडिसा येथे होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 मार्च 2025 रोजी छत्तीसगड विधानसभेच्या रौप्य महोत्सवी 25 वर्षीय समारंभात सहभाग घेतला होता. वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनामा दिल्यानंतर वाशिमचे नवनियुक्त पालकमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांची निवड करण्यात आली. DRDOने BM-04 या अल्प पल्ल्याच्या परसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे अनावरण केले. DRDOने ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्र लॉंग रेंज अँटीशिप मिसाईल विकसित केले. हे 12,144 किमी तास वेगाने जाणारे हायपरसोनिक ग्लाइड क्षेपणास्त्र आहे. आसाम सरकार आपल्या स्वतःचा उपग्रह आसाम सॅट प्रक्षेपित करणार आहे.
आसाम आपल्या स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणाऱ्या देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे किंवा ते ठरेल. महाराष्ट्र टाइम्सचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण राम सुतार यांना आणि महाराष्ट्र टाइम्स या पेपरचा महाराष्ट्र भूषण धनंजय चंद्रचूड यांना. दिल्ली सरकारने आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिला समृद्धी योजना सुरू केली. वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपर्यंत असलेल्या 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 2,500 रुपये दिले जाणार आहेत. दिल्मा वाना रोशेफ ह्या ब्राझीलच्या आहेत. त्यांना न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षपदी त्यांची पुन्हा निवड केली. त्यालाच आपण ब्रिक्स बँक म्हणतो. 2023 मध्ये त्यांची निवड झाली होती आणि ब्रिक्स बँकेच्या त्या 3ऱ्या अध्यक्ष ठरल्यात. केव्ही कामत हे भारताचे पहिले अध्यक्ष होते. तसेच ब्रिक्स बँकेच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष देखील ठरलेल्या आहेत. चहा निर्यातीमध्ये भारताने 2रे स्थान पटकावले आहे. राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती करण्यात आली. एम्स दिल्लीद्वारे भारतातील पहिले स्वदेशी MRI मशीन विकसित करण्यात केले आहे असंही म्हणू शकता तुम्ही. कांचनताई परुळकर यांच्या वयाच्या 74 वर्षी मार्च 2025 मध्ये निधन झाले. त्यांनी स्वयंसिद्धा ही संस्था स्थापन केली आहे. टाटा मोटर्सद्वारे अभिनेता विकी कौशलची ब्रँड अम्बॅसेडर म्हणून निवड करण्यात आली. मर्म मुद्रा मनोविकास प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनावर आधारित. महावीर जोंधळे हे या पुस्तकाचे कोण आहेत? लेखक आहेत. त्यानंतर मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांच्या हस्ते नरेंद्र मोदी यांना मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशियन देऊन सन्मान करण्यात आले. आणि नरेंद्र मोदीला हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जो काय पुरस्कार मिळाला तो 21व्या क्रमांकाचे. ह्याच्यापूर्वी 20 देशांनी दिले. मॉरिशस हा 21वा देश ठरला. मॉरिशसच्या 57व्या प्रजासत्ताक दिनी नरेंद्र मोदी हजर होते मार्चमध्ये. त्याच दरम्यान हा पुरस्कार देण्यात आला. सशस्त्र बलूच बंडखोरांनी मार्च 2025 मध्ये जाफर एक्सप्रेसचे पाकिस्तानमधली जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले. ते ओलिस नाट्य जगभरात चर्चेचा विषय ठरले होते. त्याचबरोबर तुम्ही मार्चमध्ये बघा अमिताभ कांत जे आहेत यांचे NIIT या युनिव्हर्सिटीच्या कुलपतीमध्ये निवड केली. ते राजस्थानमध्ये युनिव्हर्सिटी आहे. त्या युनिव्हर्सिटीच्या कुलपती म्हणून अमिताभ कांत यांची देखील नीती आयोगाचे ते शिव आहेत. माजी शिव त्यांची त्या NIIT युनिव्हर्सिटीच्या कुलपतीपदी निवड करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या मार्च 2025 मध्ये टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत 100 दिवसाच्या मोहिमेत NIITच्या चाचणीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तेलंगणाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय कामगिरीचा पुरस्कार मिळाला आहे. 2025 साठीचा गणितातील नोबेल नावाचा जो काय पुरस्कार म्हणून ओळखला जातो तो आबेल पुरस्कार आहे. या आबेल पुरस्कार जपानी गणित तज्ञ मासाकी काशीवारांना तो देण्यात आलेला आहे. बघा 2025चा गणितातील नोबेल कुठला? आबेल पुरस्कार मासाकी काशीवीरांना तो देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2025 मध्ये ज्या ज्या काही महत्वाच्या घटना होत्या त्या सगळ्या मी इथे कव्हर केलेल्या आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला सूचना करतो, 2025 मध्ये ज्या परीक्षा आहेत, आता राज्यसेवेची जाहिरात आलेली आहे, काही दिवसानंतर कंबाईनची जाहिरात येईल. 2025ल्या सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या दरम्यान ज्या परीक्षा आहेत या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणारं चालू घडामोडीचं इयरबुक प्रकाशित झालेलं आहे. तुम्ही जर वाचलं नसेल तर ते आवर्जून वाचा, कारण की 2025च्या एक्झाममध्ये 2024च्या घटना येतात. आतापर्यंत ज्या झालेल्या पेपरचा विचार केला तर कोणत्याही परीक्षेच्या ज्या 1.5 ते 2 वर्षाच्या घटना आपल्या परीक्षेला विचारल्या जातात. तर देवाचा दूर संपादित चालू घडामोडी इयरबुक 2025 आपण आवर्जून वाचा. अमेझॉनवर मिळेल, फ्लिपकार्टवर मिळेल किंवा महाराष्ट्रात जिथून तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या दुकानातून पुस्तक घेतात तिथं सुद्धा ते मिळून जाईल. हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या कमेंट आपण निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कराल. धन्यवाद. या ठिकाणी थांबूया.